आणि त्याचबरोबर साखर जी आहे, साखर मी टाकणार आहे या संत्र्याच्या ज्यूसमध्ये। एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे इथे। साखरेची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे ज्याला जशी चालत असेल त्याप्रमाणे करायची आहे आपल्याला, कारण की आजकाल कमी साखर पण आपण खातोय, पण ही मी इथे कमीच टाकलेली तशी याची 1.5 पट टाकतात, पण मी 1 वाटी त्याची घेतलेली आहे। थोडीशी कमी साखर त्या दृष्टीने मी इथे 1च वाटी घेतलेली आहे साखरेची। आता संत्र्याचा जो ज्यूस आहे, जो आपण ऑरेंज ज्यूस तो रिड्यूस केल्यामुळे त्याचा पूर्ण कॉन्सन्ट्रेट असा तयार झालेला आहे, एक फ्लेवरफुल असं हे लिक्विड तयार झालेलं आहे। आणि इथे मी खोबरं पण थोडंसं परतून घेणार आहे। खोबरं आणि खवा एकत्र करून परतून घेतलेला आहे इथे। खवा ब्राऊन झाल्यामुळे, भाजल्या गेल्यामुळे त्याचा एक जो स्वाद आहे, त्याचा फ्लेवर जो आहे तो मला इथे ऑलरेडी कळतोय। छान असा खरपूस असा मस्त वास येतोय। आहा, मस्त होणार आहे आपली वडी, जी बर्फी आहे एकदम मस्त होणार आहे। इथे मी आता टाकणार आहे चारोळ्या, आणि ही जी 4 मगज आहे ती टाकणार आहे। थोडेसे मी इथे ठेवणार आहे वरती टाकायला, बाकी दोन्ही याच्यात टाकून घेतलेले आहेत। आणि आता हे जे संत्र्याचं मिश्रण आहे ते मी त्याच्यात मिक्स करणार आहे। साखर पण विरघळली आहे व्यवस्थित। बस आता इथे मी कुठलाही फूड कलर टाकत नाही आहे। जर ज्याला चालत असेल, ज्याला आवडत असेल त्यांनी रंग थोडासा टाकला तरी चालेल आपल्या आवडीप्रमाणे, पण मी इथे काही टाकत नाही रंग वगैरे। बस हे जे मिश्रण आहे व्यवस्थित एकत्र करायचं आहे, याला घट्ट करून घ्यायचं आहे जरा आणखीन। वेलची पूड मी आधी टाकलेलं नाही आहे, कारण की एवढ्या भाजण्यामध्ये त्याचा फ्लेवर जाऊ शकतो, त्याचं वेलचीचा जो वास आहे तो व्यवस्थित लागावा म्हणून मी सगळ्यात शेवटी थोडीशी वेलची पूड नंतर टाकणार आहे, सगळ्यात शेवटी। ताटाला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यातलं जे बाष्प आहे ते थोडंसं आणखीन कमी झालं पाहिजे, थोडंसं घट्टसरपणा त्याला आणखीन यायला पाहिजे। एक 3-4 मिनटं याला लागणार आहेत। बस आता हे व्यवस्थित झालेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला आता काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये। वेलची पूड थोडीशी टाकूया, बस। आणि हे 4 मगज आहेत ते आपण वरती टाकूया, बस। याला आता आपल्याला थंड करायचं आहे, 2-3 तास त्याला बाहेर ठेवायचं आहे। एकदा सेट झाल्यानंतर त्याचे कापून तुकडे करायचे आहेत। बर्फी आपली तयार। रेसिपी कशी वाटली? सोपी आहे, टेस्टी रेसिपी आहे, नक्की करून बघा। त्याच्या आधी तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। ऑरेंज कोकोनट मावा बर्फी करता लागणारं साहित्य: 2 ग्लास संत्र्याचा ज्यूस, 1 वाटी खवा, 1 वाटी साखर, 1 वाटी तूप, डेसिकेटेड कोकोनट, चारोळ्या आणि मगज। कृती: प्रथम एका फ्राय पॅन मध्ये संत्र्याचा ज्यूस उकळून घ्यावा। दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये 1 ते 2 टेबलस्पून तूप घेऊन त्यामध्ये 1 वाटी खवा मंद आचेवर परतून घ्यावा।
त्यानंतर परतलेल्या खव्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, चारोळ्या आणि 4 मगज घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यावं. उकळलेल्या संत्र्याच्या ज्यूसमध्ये 1 वाटी साखर घालून ती विरघळून घ्यावी आणि साखर विरघळल्यानंतर संत्र्याचा ज्यूस खव्याच्या मिश्रणात घालून 5 ते 7 मिनिटं चांगलं परतून घ्यावं. त्यानंतर एका प्लेटच्या तळाशी तेल लावून तयार मिश्रण प्लेटमध्ये ओतून साधारण 1.5 तास थंड होण्यासाठी ठेवावं. मिश्रण थंड झाल्यानंतर चारोळ्या आणि मगजची सजावट करून आवडीनुसार वड्या पाडून सर्व्ह करावी.